हॅलो, नमस्कार. तर तुम्हा सर्वांचं आपल्याच मिडल क्लास फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत कोल्हापूरला, गांधीनगरला. तर आमच्या इथून आहे 45 किलोमीटरवरती इस्लापूर कोल्हापूर. तर आम्ही निघालो आहे आणि हा रोड आमच्या माहेरचा पण आहे, येल्लूर रोड. तर सर्व रस्त्याचं काम चालू असल्यामुळे इतकी मोठी मोठी झाडं होती बहरलेली. सर्व झाडे तोडून टाकल्यामुळे अगदी भकास रोड दिसत आहे. आणि त्यानंतर लावली तर ठीक आहे, कारण रस्त्याचं काम असल्यामुळं सर्व झाडे काढून टाकलेत. आणि हे माहेरचं प्रवेशद्वार आहे. इथून फाटा, येल्लूर फाटा आहे आणि इथून पुढं पूर्ण हिरवळ इतकी छान दिसत आहे. आणि बघितलं ना असं शेती प्रत्येकाची बहरलेली, तर छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आमची चर्चा तेच असते की कुणाचं शेत छान आलं आहे, कुणाला काय कमी पडलं आहे, कुठल्या शेतात. बरेच वेळ पाण्याअभावी शेतीचं नुकसान होतं. तर तेच बघत बघत आम्ही निघालो आहोत, कारण चर्चा तर तीच असते गाडीवरती, दुसरं काही नाही. आणि इथं पोचलो आहोत आम्ही अंबाबाईच्या मंदिराच्या जवळ. आणि तिथं थोडं म्हटलं बघायचं, माधवा रोडला खरेदी करायची होती मला, कारण मी बघितलं होतं म्हणजे जे देवाचं जे साहित्य आहे तर ते बऱ्यापैकी रिजनेबल रेटमध्ये मिळतात. तर म्हणून बघायला गेलो होतो, परंतु मला रेट खूपच जास्त वाटले. घेतलं एकच मी हार घेतला, मला जास्त आवडला म्हणून. बाकीचे सर्व साहित्य किंवा जी वस्त्र वगैरे आहेत तर ती खूप महाग होती, कारण मी घेते औदुंबरवरती. तिथं खूप स्वस्त मिळतात. छोटे छोटे हार इतके सुंदर 10-10 रुपयाला आहेत, खरं इथं 25 रुपयाला आहेत. तर हे फरक आहे इथं, कारण खूपच मला महाग वाटलं हे. त्यामुळे मी काही जास्त घेतलं नाही. आणि इथं आल्या आल्या लक्ष्मीचं दर्शन झालं, महालक्ष्मीचं. तर मुखदर्शन घेतलं आणि थोडंसं फिरलो बाजूनं, काही घेतलं नाही. एकच हार इथं मी घेतलेला आहे. बाकी मला आवडलं भरपूर, परंतु खूप महाग वाटलं. मग त्यापेक्षा म्हटलं जेव्हा मी औदुंबरला जाईल तर तेव्हाच मी खरेदी करीन, कारण मला काही काही वस्तू घ्यायच्या होत्या, परंतु ते काय रेट पण कमी करत नव्हते आणि मला ते रेट जास्त पण वाटले. त्यामुळे मी काही जास्त घेतले नाही. आणि दिसायला खूप छान आकर्षक दिसतं, परंतु रेट खूपच आहे, कारण छोटे छोटे जे अंतरायचे जे कापड आहेत तर ते हे 125, 150, 200, 250 रुपये आहेत. जसं कडेनं म्हणजे डिझाईन वगैरे आहे त्यावरती अवलंबून आहे. परंतु मला खूपच रेट वाटले ते, कारण मी ऑलरेडी घेतलेले आहेत, परंतु एवढे रेट नाही आहेत मी घेतले तर. त्यामुळं मग नुसतं फक्त फिरून आलो. आणि इथं आणखी थोडंफार काही काही बघायचं होतं तर मी बघून घेतलं, परंतु इथं काहीच खरेदी केली नाही. स्त्रीला फक्त खाऊ पाहिजे होता, मग तिला घेतला तो. त्यानंतर अजून मग पुढं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिकडं निघालो. आणि इतकी फुलं सुंदर दिसत आहेत, बघत बसावे अशी. कमळाची फुलं आहेत, इतकी सुंदर आहेत. नंतर गुलाबाचे प्रकार, सर्व प्रकार आहेत. वेणी छोटीशी किती सुंदर दिसत आहे. आणि आता इथं आलेलो आहोत, मेन प्रवेशद्वार आहे. आणि तिथून पण बरेच शॉपिंगसाठी लाकडी जे वस्तू वगैरे आहेत किंवा चप्पल वगैरे तर भरपूर आहेत. छान वाटले, परंतु आमच्या ज्ञानूचं मला माप कळलं नाही, कारण दोघींना घेतलं तर सेम घ्यायचं होतं, त्यामुळं काही घेतलं नाही. आणि हा आहे भवानी मंडप. आणि बाहेरूनच बघितलं, कारण आम्ही घरातून निघताना 4:30 वाजता निघालो होतो. त्यामुळं आम्ही जास्त वेळ, कारण ऊन असल्यामुळं लवकर निघलो नाही. संध्याकाळी फिरायला पण बरं वाटतं खरेदीला, म्हणून वेळाने निघालो होतो. त्यामुळे जास्त काही फिरत बसलो नाही, खरेदी इथं करत बसलो नाही. आणि तिला दिसेल ते पाहिजे म्हणून दंगा चालू आहे श्रीचा. तिला घेऊन कसं बसं चालायचं चालू आहे, कारण दिसेल ते मला हे हवं आहे, ते हवं आहे, चालायला कंटाळा करायला लागले. कारण तिला हवं होतं ना, परंतु आम्ही गाडीवरून आल्यामुळं सगळं घेऊन जाणं पण थोडं कठीण होते. मग इथं रुसले, मग फोटो काढूया म्हणते तर तिला काही काढायला तयारच होईना. अशी गंमत चालू आहे तिची. आणि छान मजा वाटते तिला फिरायला आलं की, कारण सहसा आम्ही जास्त कुठं जात नाही फिरायला, कारण दिवाळीमध्ये आलो होतो इथं, त्यानंतर आत्ताच आलेलो आहोत खरेदीसाठी. नंतर आलो गांधीनगरला आणि आधी उसाचा रस घेतलेला आहे, कारण इतकं भयंकर गरम होत होतं. संध्याकाळी आलो होतो आम्ही, तरीसुद्धा भयंकर उष्णता आहे. त्यामुळे आम्ही उसाचा रस घेतला, कारण बाहेर गेल्यानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे आम्ही घेत नाही, कारण त्याच्यात थोडा वेळ आपल्याला थंड वाटतं, त्यानंतर उष्णता निर्माण होते आपल्या शरीरात. त्यामुळे उसाचा रस किंवा लिंबू सरबत अशा पद्धतीनेच कोल्ड्रिंक्स घ्यायची उन्हाळ्यात, तर आपले शरीर थंड राहतं. त्यानंतर आलो आहोत आम्ही इथं श्री हरी वस्त्रमध्ये. आणि इथंच दिवाळीची पण आम्ही खरेदी केली होती, तर
त्यानंतर आता आलो आहे आणि दोघींसाठी पण शोधायचं चालू आहेत कपडे, सेम बघायचं चालू आहेत. थोडीफार भेटले, काही मिळाले नाहीत. तर हिचं बाहेरून खाऊ आणलेला तो खायचं चालू आहे. त्यानंतर ड्रेस बघायचं चालू आहे, कोणता हवा आहे कोणता नको. आणि सगळे ड्रेस हवेत, हा माझा आहे, हा दीदीचा ड्रेस आहे, असं तिचं दंगा अक्षरशः चालू आहे. त्यामुळे आणि ती सगळीकडे पळत होती, त्यामुळे तिला ओढत चालू आहे बघायचं. तुला कोणता ड्रेस आवडला? ब्लेस यू. आवडला, घ्यायचा तुला तो? हा ड्रेस घ्यायचा आहे. मला पाहिजे. पाहिजे न्यू. आणि काय पाहिजे? होय, अजून दीदीला घेऊया तो. घेऊया. आणि तुला? मला पण. घेऊया. आणि मुलींची खरेदी झाल्यानंतर मिस्टरांना शर्ट घ्यायचे होते, टी शर्ट. तर त्यांनी टी शर्ट बघितले, 1-2 पसंत केले. त्यानंतर आलेलो आहोत पायपुसणी घ्यायची होती, कारण आमच्या दारामध्ये जी पायपुसणी असतात तर ती कुत्री घेऊन जातात तोंडामध्ये आणि बऱ्याच वेळ सापडत नाही. तर तसंच झालेलं आहे यावेळी, सापडलीच नाही. कारण सगळ्यांना त्याचा त्रास होतो आता कुत्र्यांचा, की सगळं घेऊन जातात जे दिसेल दारामध्ये ते. तर इथं पायपुसणी घेतलेत 2-3 आणि त्यानंतर सगळे खरेदी झालेली आहे. बाहेर आलो आहोत आणि गाडी काढायची चालली आणि खूपच वेळ झाला आहे आणि त्यामुळं भूक पण जास्त नव्हती, कारण सतत पाणी पित होतो. त्यामुळे आम्ही आलो आहोत डोमिनोजला. पिझ्झा खायचा होता मला बरेच, आता जवळजवळ 3 वर्ष होऊन गेले खाल्ला नव्हता. तर म्हणून म्हटलं बघूया थोडं जाऊन, म्हणून आलेलो आहोत इथं. आणि खूप वेळ झाला होता, तरी पण म्हटलं थोडा वेळ काढून आलो आहे. तर हिचा पण दंगा चालू आहे, मला पण खायचं आहे, मला पण हे करायचं आहे ते करायचं आहे, दंगा चालू आहे. सायकल घेऊन आणि अभ्यास करणार काय? कसं करणार? असं करणार होय. बस खाली बसणार का नाही? तो उतरायचं नाही, आता घेऊन येते ते. तुला मार पाहिजे ते निघाले बघ तिकडे. तर बऱ्याच वेळ वाट बघितल्यानंतर पिझ्झा आलेला आहे, परंतु बरा होता, कारण पिझ्झा बेस होता ना तर तो फ्रेश नव्हता, आधीच तयार करून ठेवला होता. फक्त टॉपिंग केल्यामुळं त्याची एवढी टेस्ट काय एवढी छान वाटली नाही मला. श्रीला आवडला तर तिनं पोट भरून खाल्लेला आहे. आम्हाला पण जास्त भूक नव्हती, त्यामुळे पिझ्झा घेतला होता. आणि बराच वेळ झाला होता घरी जायला, त्यामुळे काही शूट करता आलं नाही. श्री पण झोपली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं मी आता दाखवत आहे. तर हा दुसरा दिवस आहे आणि एवढी सारी खरेदी केलेली आहे मी. यामध्ये मिस्टरांसाठी हे टी शर्ट घेतलेत आणि हे 250 रुपयेमध्ये बसलेत, तर 2 घेतलेत. आणि यामध्ये घेतले मुलींना. आणि हा छान वाटला मला, जीन्सचं कापड आहे आणि हे मला 100 रुपयाला बसले आणि एकदम छान वाटलं, डिझाईन वगैरे बारीक आहे. आणि शॉर्ट्स पण घेतले, तर हे पण मला 100 रुपयाला मिळाले. तर दोघींसाठी 2 घेतलेत, एक श्रीनं घातलं आहे ऑलरेडी. आणि हे ज्ञानूसाठी आहे, मोठ्या मुलीसाठी पजामा टाईप, तर नाईट ड्रेस आहे. तर आणि रेग्युलर घालण्यासाठी फ्रॉक घ्यायचे होते, तर अशा पद्धतीने 2 फ्रॉक घेतलेत मी. कारण मोठ्या मुलीला एक घेतलं आहे आणि ते छोटीला, कारण दोघींना सेम हवं असतं. छोटी जरा हट्ट करते की मोठ्या म्हणजे दिदीसारखंच हवं आहे तिला,
त्यासाठी. आणि एक माझ्या मावस भावाचं लग्न आहे, तर त्यासाठी मी दोघींना 2 एकसारखे मी मिडी स्कर्ट घेतले सॉफ्टमध्ये. भरपूर ड्रेस आहेत, परंतु कसं आता उन्हाळा चालू आहे त्यामुळं गरम खूप होतं, तर यासाठी अशा पद्धतीने मी हलकं फुलकं 2 ड्रेस घेतलेले आहे. याची पण किंमत जास्त नाही, 400 350 ते 400च्या आसपास काहीतरी आहे किंमत याची. आणि हिचा दंगा चालू आहे यामध्ये. तर हे मी एक स्कर्ट मिडी घेतलेले आहे, तर ते 100 रुपयालाच होती. तर हे पाय पुसले घेतले तर हे मला 75 रुपयाला भेटलेत एक. तर हे 2 घेतलेत, अजून एक 100 रुपयाचं आहे ते मी दारामध्ये माझ्या मुलीनं टाकून ठेवले, तर ते खरेदी केले. आणि हा एक ड्रेस घेतला आहे 3000मध्ये सर्व बसले. कसा वाटला व्हिडिओ?